नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एक नवीन ट्रॅक व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही जातोय कैलास गडावर. आणि आमचा गड शोधणार माणूस आहे एकटाच या गाडीवर, आणि आम्ही दोघं इच्छावर आलो. तर चला आता भेटू तुम्हाला डायरेक्ट गडावर. लांब आहे जवळ आहे? जवळ आहे. चला 2 राहिला तर निघतो. चला तर आम्ही जातोय ना. ते रस्ता इतका बेकार आहे, एवढा हाताळायली गाडी. आणि ते लागला 2 किलोमीटर झालं तर तेच रस्ता चालू आहे. आता किती लांब आहे काय माहिती. गडापर्यंत एवढाच म्हणल्यावर तर बेकार हलवायची. चला बघू आता काय जावंच लागेल. मित्रांनो आम्ही पोहोचलो आता किल्ल्यापाशी. हे बघा इथं सूचना दिलेली आहे, त्याचं पालन करून वर जा. जे काय लिहिलं आहे ते सगळं पाळा. इथून जायचं आम्हाला वर. ह्या इथून असं गाडी इथं लावलेले आहेत. आम्ही निघतो आता गाड्याच्या दिशेने. चला चला मित्रांनो. हेल्मेट कुठं ठेवायचे? हेल्मेट कुठं ठेवायचे? न्यायचं असतं कोणी कुठून मी देते. चल वर ठेवू दे तिथं. हे असला रस्ता आहे जायला. आहे बघा, पायऱ्या नाही, याला डायरेक्ट रस्ता आहे. पाऊल वाट. अर्ध्यात आलेलो आहे. एवढा दम लागलाय. डायरेक्ट उचे, डायरेक्ट सरळच. पायऱ्या बिऱ्या काही नाही, असंच रस्ता आहे सगळा. हे कसं वाटायला रस्ता? इकडे झोक चाललाय, इकडे खाली झोक चाललाय. रस्ता डेंजर आहे बघा. एका कडीला श्रीराम जय श्रीराम राजा राम. बापरे रिस्की रस्ता. तर मित्रांनो 35 मिनिटं झाले. आम्ही सारखं गाडावर चाललो पण काय गड येतच नाही. थोडं थांबलो आता झाडाखाली. इथं बसायला एकदम भारी जागा आहे. दगड बिगड बसतो थोडं आणि परत निघतो. आमच्याकडे पाणी पण नाही. आमची बॉटल येतानाच रोडवर पडली. पाणी इतकं गरमायले. आता काय सांगा. त्याला हाणला, सगळी बॉडी डॅमेज झाली. मला मोबाईलचा पत्रा सुद्धा डिस्प्ले तर गेला. डिस्प्ले गेला. मग काय आडत आहे ना मोबाईल. होय बाप्पा. ते बघ ना, झाड तसं वाढन ते सारपट. नमस्कार पब्लिक. झोपलो आता आम्ही. गड तसं आहे, झोपावं लागलं. जायचं म्हणलं पाऊलच उचलं ना बरं. आता तितक्यात पाणी नाही. तेवढं पाणी नाही आमच्या जवळ. पाणी तरी ऊस पाणी तर एवढं निघायला अंगातून. बापरे. काय झालं माहिती का, पाऊस पडलाय आणि वातावरण ऊन पडले. असं गरमायले ती वापत लागायची. वाह, इथं तरी चांगल्या बोले. भारी, इथं तरी भारी वाटले ना. गार हवा लागायली. चांगल्या बोले. ते झाड उमरी सारखं आहे रे. बरोबर कर बरं कॅमेरा. हाय काय लांब आहे, त्या काय जवळ ते. चांगल्या बोले तर चांगल्या बोले. चलो. वातावरण लय शांत आहे ना. गर्दी नाही, काय नाही. वाहनाचा आवाज नाही, काय नाही. असं वाटेल कुठं आलो. वाजलं तरी आपल्याला कुठं जायचं. डोंगर फायदा झाला पण रोड फायदा गेलं. खड्ड्यामध्ये राहिले इथं प्राणी नेमके राहतात कुठं रे? खाली राहत असतील रे. खायला नेमकं प्राणी आपल्याला दिसतच नाही. त्याच्या शिकारीच्या लागीचे काय. चला मित्रांनो, आपण जात आहोत आता आपण वर. तर मित्रांनो आता तर तारीनं धरून आता वर जायचंय. तर त्याला निघू वर. त्याला पकडून ये. तर मित्रांनो फायनली आम्ही वर पोहोचलेलो आहे आणि झेंड्यापाशी आलेलो आहे बघा. झेंड्याचा खांब दिसतं का? ते आता लावलेलं आहे. जुना ते तिथे. आणखीन आम्हाला इकडं वर पण जायचं आहे. तिथे आम्ही गाड्या लावलेल्या. ती पांढरी टाकी दिसते का? इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. सगळं पाणीच पाणीच. इकडच्या रोडनं आलो आम्ही या गावातून. डोंगर वाटत नाही कुठं. त्या रस्त्याला आम्ही असं इथून ह्या इथून असे इकडे आलेले. ह्या इकडून असं खालून ह्या इथून असा रस्ता इकडं वर आणि मग इथून इकडं आलो. तिथून मग इथं आणि इथून आता आम्हाला वर जायचंय. तर चला. तर मित्रांनो आम्ही येताना ह्या रस्त्याने आलो तिकडच्या. आणि इकडून आलो पहिलं ह्या इकडे एक रस्ता जातोय बघा वरती. आणि इकडे जात आहे. तर तुम्हाला इकडे राईट साईडला जायचं, इकडे झेंडा आहे तुम्हाला दाखवलं मी तिकडचं. आणि आता आम्ही तिकडून आलोय आणि इकडे जायचं आम्हाला.
शिवलिंगाकडे इकडे जायचं आहे आम्हाला. हे बघा इथं पाठी पण लावलेली आहे. तर मित्रांनो आता आम्ही फायनल त्या तिथून वरती आलेलो आहे. आणि हे बघा पहिले नाही का हे बांधकाम असले पडून गेले सगळं. इथं पहिलं बांधकाम होतं सगळं पडून गेलं. इथं झाडं नाही का, झाडं लय भारी आहेत बघा या सगळे सुकलेले झाडं. इथं टाके दिसत पण ते खाली त्याच्यामध्ये पाणीच नाही. आणि आम्ही आलो पाण्याच्या शोधामध्ये. पाणी आम्हाला तहान लागलेली. कुठं सापडत बघू. मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आम्हाला पाणी सापडलेलं आहे. पावसात साचलेलं पाणी आहे. त्या मित्रानं ते जुगाड लावलंय. बॉटलीला फाडलंय पाणी. आता मला द्यायला. चला आता पाणी पिऊ. बरेच वेळ झालं ते तहान लागली होती. कचरा तर नाही ना याच्यात. भारी पाणी लागायला. तर मित्रांनो इकडे गुफेकडे जाण्याचा मार्ग आहे बघा. 5 मिनिटं सापडू लागलो त्याला ना, आता सापडलाय ते. तर आम्ही मित्राला समोर पाठवलं होतं बघण्यासाठी. पण बघितला ना आम्हाला आवाज दिला. जातो आम्ही. एवढा डेंजर असतं इथलचा. ते बघा, हे बघा ही गुफा. चला समोर पण आहे काहीतरी. चला बघू. पडलंय सगळं. ही पहिली गुफा आहे बघा. बांधकाम सगळं बघा किती मोठं आहे. याच्यात काय आहे, चिखल झाला का सगळं. हे बघा पहिलं बांधकाम इथलचं. हे सगळं मातीचं. आणखीन पण ती माती जशाल तशी आहे. निब्बर आहे लाल माती. हे दगड पावसात पाणी सर होत असं मिळत असं ना खाली फुल पावसामध्ये. पाझरत असेल ना सर.